मला वाटतं बडबड करण्यापेक्षा आणि निराधार खोटे आरोप करण्यातच त्यांना मजा वाटते, परंतु त्यांची ही मजा लोकांनी त्यांना सजा दिली तरी सुधारायचं लक्षण नाही. एक सीट काउंटिंग झाली नव्हती, उलट ती सीट काउंटिंग केल्यामुळे प्रकाश दरेकरांची 2000 मतं वाढली. जे पहिला 2000 मतांनी विजय होतं ते आता 4000 मतांनी झाला, 3998 मतांनी. त्याच्यामुळं काउंटिंगच्या सीटचं हे होतं आणि त्यामुळे सगळ्या पुन्हा रिकाउंटिंग केली आणि त्याच्यामुळे 4000 मतांनी प्रकाश दरेकर विजयी झालेले आहेत. आता रडीचा डाव खेळले नाहीत तर ती उभाटा कसली, आणि त्यामुळे रडीचा डाव त्या ठिकाणी आक्षेप गोंधळ धिंगाणा घालणं हे त्यांचा स्थायी भाव झाला आहे. परंतु आम्ही खूप पेशन्सली आम्ही मुंबईकरांना जबाबदार आहोत, त्यांना आरडाओरडा करायचा ते करत राहू. मी या ठिकाणी मतदारांचं मनापासून आभार मानतो. इथल्या वनजमिनीचा विषय, इथल्या SRAचे विषय आहेत, या साऱ्या प्रश्नांची जे आम्ही शब्द दिलेत ते पूर्ण करू. मी या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देईन. त्यांच्या विकास कामाला लोकांनी मत दिलं आहे, त्यांनी जो विश्वास दिला त्याला मत दिलेलं आहे. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद होते, शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रकाश पुजारी होते, आमच्या BJPचे निकेश तळेकर, सागर भालगरे, त्याचबरोबर रमेश आंबोरे, रमेश गायकवाड, या सगळ्या आमच्या महायुतीच्या घटक पक्षांनी एक दिलानं एक जीवानं काम केलं आणि त्यामुळेच प्रचंड अशा प्रकारचं यश इथल्या तीन नंबर प्रभागातील जनतेनं दिलं आहे. मी त्यांना लाख धन्यवाद देतो, त्यांना मनापासून अभिवादन करतो. पण त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसचे मतं गेलं कुठे, काँग्रेसचे मतं रात्री फिरले काय, कसं काय? वार्ड क्रमांक 3 तुम्ही लोक पण मला आश्चर्य वाटतं मीडियाचं, त्यांनी काय बोललं आणि काय. काँग्रेसची मिटं शोधा, पोलीस कमिशनरला जाऊन तक्रार द्या. तुम्ही नको ते बेसलेस प्रश्न त्यांचे घेऊन तेच करताय. आता मुंबईकरांसाठी काय करणार विचारा, तुमचं मुंबईचं व्हिजन काय विचारा. हे असेच रडत राव आहेत, सगळे रडत राव आहेत, रडण्यापलीकडे काही करणार नाही आहेत आणि आता तेच बोंबा मारत फिरणार. म्हणजे त्यांना पराभव मागेच दिसला होता 2 दिवसापूर्वी, म्हणून त्यांनी ती कॅसेट चालू केली होती काल परवापासून, ती आता वाजवत आहे. त्याच्या पलीकडे काय. तुम्ही म्हणालात की 2000 मतांचं जरी रिकाउंटिंग करून जरी तुमची मतं वाढली, पण कुठेतरी गोंधळ आहेच ना. म्हणजे गोंधळ नाही, त्यांची एक सीट राहिली होती 3 नंबरच्या ऐवजी, काय गोंधळ काउंटिंगमध्ये काहीच नव्हता. उलट ती सीट राहिल्यामुळे आमचंही नुकसान होत होतं. आम्हीच आक्षेप घेतला असता, परंतु त्यांनी घेतला आणि लोकशाहीमध्ये आक्षेप घ्यायचा अधिकार आहे. त्यांनी आक्षेपाचं त्या ठिकाणी सन्मान राखला आणि जो झाला आहे तो रीतसर निकाल झालेला आहे. आता उद्धव ठाकरेकडे ते तक्रार करणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही तेच का हो, जरा चांगलं बाकी विचारा. काय तुम्हाला काय दुःख वगैरे झालंय का, असं काय? भाऊ तुम्ही काय सांगणार, जिंकले पैसे वाटायचं आता झालं. जर अरे आरोपाला अक्कल लागत नाही. जर लोकांना वाटलं असतं तर लोकांनी मतपेटीत केलं असतं ना. लोकशाहीमध्ये आपण कोणाला या ठिकाणी करतो, मतदारांना आपण महत्त्व देतो ना, की मतदारांना मूर्ख समजतात. त्याच्यामुळं जिंकल्यावर ना माणसाने मोठ्या मनानं पराभव स्वीकारायचा असतो, परंतु दुर्भाग्य की त्यांना तशा प्रकारचे संस्कार नाहीत. आता मी त्या पराभूत उमेदवाराला बॅड लक करून स्पोर्टिंगली सांगत होतं, तर असेच तुम्ही बोलताय तसेच ती बडबड करत होती. आता तुम्ही तोच विषय पुढे घेऊन चाललात. म्हणजे मला वाटतं की जो लोकशाहीत मतदारांनी दिलेला कौल हा मी सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे आणि निराधार आरोप करायला काय अक्कल लागत नाही. मी उद्या काही बोलू शकतो, परंतु जिंकला तो आपण स्वीकारलं पाहिजे. मुंबईमध्ये जे निकाल आला त्याच्यावर काय सांगितलं? पूर्ण मुंबईमध्ये जे निकाल नाही, अतिशय चांगला निकाल आला आणि मुंबईकरांनी लँडस्लाईड विक्टरी द्यायचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली ते आणि शिंदेसाहेब पूर्ण करतील. मतदार केंद्रावरती अजूनही 4 वॉर्डचे मतदान अजूनही बाकी आहे, त्यामुळे निकाल फिरू शकतो. नाही, आता क्लिअर कट निकाल होत आहेत. पहिली पद्धतीने आताच्यात फरक आहे. आता 2 वार्ड एका वेळेला घेत आहेत आणि 2 वार्ड पूर्णपणे जाहीर झाल्यावर पुढचे 2 वार्ड घेत आहेत. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर ये वीडियो देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।